वॉचमन पुढे काय बोलला याचे मला काहीच भान राहिले नव्हते. मी निराश अवस्थेत सायकलवरून धावत हॉस्पिटल गाठले. महिमा मॅडमांना ICU वॉर्डमध्ये दाखल केले होते. हॉस्पिटलच्या गेटवर कंपनीच्या ऑफिस स्टाफ व कर्मचाऱ्यांची गर्दी होती. ते सर्व लोक महिमा मॅडमांबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा करत होते की किडनीची व्यवस्था अजून झालेली नाही, त्यांना किडनी मिळाली नाही कारण किडनी डोनरच मिळालेला नाही, अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळत होत्या. महिमा मॅडमच्या कंपनीचे मॅनेजर खूप धावपळ करत होते. ते पैसा पाण्यासारखा खर्च करायला तयार होते, पण त्यांना किडनी डोनरच भेटत नव्हता. महिमाला मदत करण्याची यापेक्षा चांगली संधी माझ्यासाठी कोणतीच असू शकत नाही असा विचार करून मी तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीला सांगितले की मला महिमा मॅडमांसाठी किडनी दान करायची आहे. माझे हे बोलणे ऐकून तिथे उभ्या असलेल्या गर्दीतून आनंदाची लाट उसळली. लगेच कंपनीच्या मॅनेजर सरांना ही माहिती दिल्यावर तेही तिथे हजर झाले आणि मला पाहून ते आनंदाने म्हणाले की तुम्हाला तुमची एक किडनी दान करायची आहे का? यावर मी होय असे उत्तर दिले. जर तुम्ही स्वइच्छेने मॅडमला किडनी दान करत असाल तर आम्ही तुम्हाला खूप मदत करू आणि तुम्हाला या बदल्यात 10 लाख रुपयांचे बक्षीस देखील देऊ. यावर मी त्यांना म्हणालो की मी माझी किडनी कोणत्याही बक्षीससाठी किंवा मदतीसाठी दान करत नाहीये. मी माझी किडनी फक्त महिमा मॅडमांसाठी दान करत आहे. आम्हा दोघांची तपासणी केल्यानंतर समजले की दोघांचीही किडनी मॅच होत आहे. मग मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले, जिथे महिमा मॅडम आधीच बेशुद्ध अवस्थेत ऑपरेशन बेडवर होत्या. डॉक्टरांच्या टीमने मला दुसऱ्या बेडवर झोपवले आणि एक बेशुद्धीचं इंजेक्शन दिले. त्यानंतर काय झाले ते मला माहीत नाही. दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आल्यावर मी सुद्धा त्याच ICU वॉर्डमध्ये महिमा मॅडम जवळच्याच बेडवर पडून होतो. ऑपरेशनमुळे माझ्या डाव्या ओटीपोटात किंचित वेदना होत होत्या. माझी प्रकृती सुधारल्याने मला ICU मधून बाहेर काढण्यात आले आणि 2 दिवसांनी वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. पण महिमा मॅडम ICU मध्येच होत्या. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी प्रकृती गंभीर होती. सुमारे 1 आठवड्यानंतर मला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. महिमा मॅडमची ही प्रकृती आता सुधारत होती, पण त्या अजूनही ICU मध्येच होत्या. हॉस्पिटलमधून डिस्चार्जच्या वेळी मलाही महिमा मॅडमला भेटायचे होते, पण काही कारणास्तव डॉक्टरांनी मला भेटू दिले नाही. मग मी दुरूनच महिमा मॅडमला पाहिल्यावर माझ्या घरी पोहोचलो. 2 महिन्यानंतर माझी MBA टेक फायनल परीक्षा होती. ऑपरेशन्समुळे डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे मी परीक्षा संपेपर्यंत वर्तमानपत्र वाटण्याचे काम सोडले आणि घरी राहूनच परीक्षेची तयारी सुरू केली. परीक्षेचा निकाल लागताच लाखोच्या पॅकेजसह कॅम्पसमधून वर्मा स्टील लिमिटेड कंपनी असिस्टंट प्रोडक्शन मॅनेजर हे पद मिळाल्यावर माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. वर्मा स्टील ही महिमा स्टीलपेक्षा छोटी कंपनी होती, पण 5 लाख रुपयांचं पॅकेज माझ्यासाठी खूप मोठी रक्कम होती. जेव्हा मी वर्मा स्टील कंपनीमध्ये पदभार स्वीकारला तेव्हा कंपनीने मला राहण्यासाठी फ्लॅट आणि ये-जा करण्यासाठी 4 चाकी गाडी दिली. मी माझ्या आई-वडिलांसोबत जुने मोडकळीस आलेले घर सोडून नवीन फ्लॅटमध्ये राहायला गेलो. मी माझ्या वडिलांचा ऑटोही विकला. घरी कपडे भांडी धुण्यासाठी मोलकरणी येऊ लागल्या, त्यामुळे आईलाही दिलासा मिळाला. मी नवनवीन प्रयोग करून कंपनीच्या उत्पादनात सुधारणा करू लागलो. वर्षाच्या अखेरीस त्याचे परिणामही चांगले येऊ लागले. वर्मा स्टील्सने कमीत कमी चांगल्या दर्जाच्या अधिक मालाचे उत्पादन सुरू केले. त्यामुळे वर्मा स्टील्सने बाजारपेठेत आपला दबदबा निर्माण केला आणि वर्मा स्टीलने व्यवसायाच्या पहिल्या आर्थिक वर्षातच महिमा स्टीलला मागे टाकले. महिमा स्टीलने अनेक वेळा आपल्या कंपनीच्या स्टाफच्या बैठकाही घेतल्या, पण परिस्थिती फारशी सुधारली नाही. तेव्हा महिमा मॅडमने त्यांच्या स्टाफला वर्मा स्टीलचे उदाहरण देताना सांगितले की आपल्यापेक्षा लहान असतानाही ती कंपनी आज आपल्या कंपनीला मागे टाकून पुढे गेली आहे. ती कंपनी झपाट्याने आपल्याला मागे टाकत आहे, याचे कारण काय? तेव्हा त्यांच्या कंपनीच्या मॅनेजरने सांगितले की गेल्या वर्षी वर्मा स्टील कंपनीने एक नवीन अभियंता सागर देशपांडे याची प्रोडक्शन मॅनेजर म्हणून नियुक्ती केली होती. तेव्हापासून वर्मा स्टीलच्या उत्पादनाला गती मिळत गेली, उत्पादन वाढत गेले आणि तेव्हाच त्यांची बाजारपेठेतील स्थिती चांगली झाली. तेव्हा मॅडम त्यांच्या मॅनेजरला म्हणाल्या की मी पहिल्यांदाच सागर देशपांडेचं नाव ऐकत आहे. तुम्ही कधी सागर देशपांडेंना भेटले आहात का? नाही मॅडम, सागर देशपांडेला भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. तुम्ही उद्या त्याला भेटण्याचा प्रयत्न करा किंवा असे करा की उद्या त्याला माझ्या ऑफिसमध्येच बोलवा. मी इथे बसून त्याच्याशी चर्चा करेल. आपण त्याला दुप्पट पगार देऊ आणि त्याला आपल्या कंपनीत सामील करून घेऊ. आता लगेच त्याला भेटीसाठी पत्र टाईप करा आणि पाठवा.
हो मॅडम, मी आत्ताच पत्र पाठवतो असे सांगून मॅनेजर त्यांच्या कॅबिनमध्ये पोहोचले आणि एक वैयक्तिक पत्र टाईप केले आणि एका कर्मचाऱ्यामार्फत ते सागर देशपांडे यांच्या वर्मा स्टीलच्या कार्यालयात पाठवले. नवनवीन प्रयोग करण्यासाठी मी अनेकदा रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत कंपनीतच असायचो. महिमाचे पत्र मिळाल्यावर माझ्या मनात एक विचित्र आनंद झाला. महिमाच्या पत्राने हृदयात दडलेलं प्रेम पेटलं. मला खरंच आज संध्याकाळी तिला महिमा निवासला जाऊन भेटायचं होतं, पण ते शिष्टाचाराच्या विरुद्ध होतं. आमंत्रण उद्याचं होतं. मी नक्कीच उद्याची वाट पाहीन, कारण लोक वाट पाहत आयुष्य घालवतात. माझ्यासाठी तो फक्त एका रात्रीचा प्रश्न होता. प्रतीक्षेचे तास किती लांब असतात हे आज जाणवत होते. जणू रात्र सरतच नाहीये. महिमाची आठवण सतत माझ्या मनाला त्रास देत होती. महिमाचं प्रेम हे माझ्यासाठी एक दूरचं स्वप्न होतं हे मला माहीत होतं. त्यामुळे मला महिमाला विसरायचं होतं, म्हणून मी महिमाला वर्षभर भेटलोही नाही. पण आज महिमाच्या पत्राने माझ्या विसरलेल्या आठवणी ताज्या केल्या. जणू कोरड्या पिकावर अमृताचा वर्षाव झाला. सकाळी लवकर तयार होऊन मी महिमा स्टीलला पोहोचलो. मी माझी गाडी गेटजवळ उभी केली आणि जेव्हा मी गाडीतून उतरून गेटवर पोहोचलो तेव्हा मला पाहून वॉचमॅनने मला थांबवले आणि विचारले की कुठे चालला आहात. मी महिमाचे पत्र दाखवले आणि सांगितले की महिमा मॅडमने मला बोलवले आहे. मॅडम अजून आल्या नाहीत का? यावर वॉचमॅन म्हणाला की नाही आल्या. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही वेटिंग रूममध्ये बसून त्यांची वाट पाहू शकतात. ते 11च्या सुमारास येतील. 11 वाजायला अजून अर्धा तास बाकी होता. मी वेटिंग रूममध्ये बसून काय करणार? गेटवरच उभं राहणं मला योग्य वाटलं. मी वाट पाहत गेटवरच उभा होतो आणि मग सुमारे 10-15 मिनिटांनी एक चमकणारी कार रस्त्याने येताना दिसली आणि महिमा स्टीलच्या गेटवर थांबली. वॉचमॅनने गेट उघडेपर्यंत महिमा गाडीतून खाली उतरली आणि ड्रायव्हरला पुढे जाण्याचा इशारा केला. मग महिमा माझ्याकडे बघून हसली आणि म्हणाली, अहो तुम्ही इथे का उभे आहात? यावर मी म्हणालो, मी तुम्हाला भेटायला आलो आहे. इतक्या दिवसांनी तुम्हाला आमची आठवण कशी आली? मग मी म्हणालो की तुमच्यावर एक चहा थकीत होता. आज तुम्हाला कर्जातून मुक्त करण्याचा विचार आहे. यावर मॅडम म्हणाल्या, का नाही, चहा पण मिळेल आणि चहासोबत नाश्ता. चला ऑफिसमध्ये बसून बोलूया. महिमाच्या मागोमाग मी ऑफिसला पोहोचलो आणि ऑफिसमध्ये सोफ्यावर बसलो. एका कर्मचाऱ्याला काही सूचना दिल्यानंतर महिमा माझ्या समोरच्या सोफ्यावर बसताना म्हणाली, आता मला सांगा, कसे आहात? मी ठीक आहे. आजकाल तुम्ही काय करतात? तुमचे वर्तमानपत्राचे काम कसे चालले आहे? खूप दिवसांपासून पेपर द्यायला का येत नाहीत? तुमच्या जागी दुसरा कोणीतरी मुलगा वर्तमानपत्रे पोचवायला येत आहे. यावर मी म्हणालो की मी पेपर टाकण्याचे काम सोडले आहे मॅडम. मग काय ऑटो वगैरे चालवतात का? नाही, मी माझ्या वडिलांचा ऑटोही विकला. तेवढ्या समोरच्या टेबलावर चहा, नाश्ता आणि काही ड्रायफ्रुट्स ठेवून कर्मचारी बाहेर निघून गेला. आम्ही दोघांनी चहाचे कप उचलले आणि चहाचे घोट घेऊ लागलो. चहाचा घोट घेताना महिमा म्हणाली की तुम्ही मला सांगितले नाहीत की तुम्ही आजकाल काय करतात. काही काम नसेल तर सांगा, मी तुम्हाला पूर्ण मदत करेन. आणि तुमचे नाव काय आहे? आजपर्यंत तुम्ही कधी तुमचे नावही मला सांगितले नाही. यावर मी म्हणालो की मॅडम, याआधी तुम्ही कधी मला विचारलेच नाही. मी पुढे काही बोलायच्या आधीच त्यांच्या कंपनीचे जनरल मॅनेजर ऑफिसमध्ये आले आणि मला पाहून काहीसे आश्चर्यचकित झाले. जनरल मॅनेजरला पाहताच महिमाने विचारले की तुम्हाला सागर देशपांडेंचा काही मेसेज आला का? मॅनेजर साहेबांनी एक दीर्घ सुस्कारा टाकला आणि हसत हसत म्हणाले की मॅडम, मला अजून सागर देशपांडेंचा एकही मेसेज आलेला नाही. पण ज्या सागरबद्दल तुम्ही मला वर्षभरांपासून विचारत होता, तोच सागर आज तुमच्यासमोर बसला आहे, ज्याने तुम्हाला त्याची एक किडनी दान केली आहे. त्यावेळी यांनी हॉस्पिटलमध्ये सागर नावाची नोंद केली होती. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो आम्हाला भेटलाच नाही. आम्ही त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो सापडलाच नाही, कारण त्याने त्याचा पत्ता नोंदवला नव्हता. मॅनेजरचे बोलणे ऐकताच महिमा माझ्याकडे कृतज्ञ नजरेने बघू लागली. त्यांच्या हृदयात दडलेले प्रेम त्यांच्या डोळ्यातून निसटून गालावर लोळू लागले. महिमाच्या गालावरचे अश्रू पाहून मी स्वतःला थांबवू शकलो नाही आणि ते अश्रू पुसण्यासाठी माझे हात महिमाच्या गालापर्यंत पोहोचले. काही वेळ डोळे मिटून महिमाने पुन्हा डोळे उघडले आणि म्हणाली की तू माझी इतकी फसवणूक का केलीस? मी हादरलो आणि म्हणालो, फसवणूक? मी काही चूक केली का? होय, कदाचित ज्याने मला जीवदान दिले त्याचे आभार न मानण्यात माझी चूक झाली, कारण तुम्ही मला किंवा माझ्या माणसांना तुमची ओळख सांगितली नाही. जर तुम्ही मला तुमची किडनी दिली नसती तर ही महिमा आज या जगात राहिली नसती. तुम्ही किडनी दान करून मला जीवन दिले, म्हणूनच ही महिमा आज तुमच्यापाशी बसली आहे, नाहीतर त्या क्षणीत माझा मृत्यू झाला असता. असे म्हणत महिमाने तिचे डोके माझ्या खांद्यावर ठेवले आणि माझे हात महिमाच्या डोळ्यातील अश्रू पुसू लागले.
कंपनीचे जनरल मॅनेजर हे सगळं दृश्य पाहत शांत बसले होते. त्यांची अनुभवी नजर महिमाच्या चेहऱ्याचा अभ्यास करत होती. ते उभे राहिले आणि म्हणाले की मॅडम, सागर देशपांडे आत्तापर्यंत यायला हवे होते, पण ते अजून आले नाहीत. मी त्यांना पुन्हा मेसेज केला आहे. हे सांगून ते बाहेर गेल्यावर महिमाने मला मिठी मारली आणि म्हणाली की मला सांग सागर, तू आत्तापर्यंत कुठे होतास? माझ्या अंगातून एक थर काप उडाला. महिमासोबत प्रेम करण्याचे माझे स्वप्न पूर्ण होत होते. तीच महिमा जिचं प्रेम मला दूरचे वाटले होते. मी खूप नशीबवान होतो की महिमासुद्धा माझ्यावर प्रेम करू लागली होती. महिमासमोर मी फक्त सामान्य मुलगा होतो आणि ती एका कंपनीची मालक होती. किडनी दान केल्यानंतर वर्षभरात तू माझ्याकडे का आला नाहीस? मी माझी किडनी देऊन काही उपकार केले नव्हते आणि ते व्यक्त करायला मी तुझ्याकडे आलो नसतो. माझ्या मनाने तुझ्यावर प्रेम केले होते. त्या प्रेमासाठीच मी माझी किडनी तुला दिली होती. मी पण काही कामात व्यस्त होतो म्हणून मी तुझ्याकडे येऊ शकलो नाही. कामात व्यस्त? काय काम करतोस? वर्तमानपत्र वाटणे तर तू सोडून दिले आहेस. मी वर्मा स्टील कंपनीमध्ये आहे. तू वर्मा स्टील कंपनीमध्ये काय काम करतो? तू माझ्याकडे येऊ शकला असतास. मी तुला माझ्या कंपनीतच चांगली नोकरी दिली असती. मला कॉलेज कॅम्पसमधून नोकरी मिळाली. मी तिथे प्रोडक्शन मॅनेजर आहे. प्रोडक्शन मॅनेजर तू सागर देशपांडे तर नाही ना? होय, माझे नाव सागर देशपांडे आहे. सागर देशपांडे हे नाव ऐकताच महिमाचा आनंद गगनाला भिडला. तिने आनंदाने किंचाळत मॅनेजरला बोलावले. महिमाची किंकाळे ऐकून मॅनेजरसह इतर विभागांचे व्यवस्थापक आणि कर्मचारीही धावत आले. आनंदाने वेडी झालेली महिमा मॅनेजरला म्हणाली की काका, आपल्याला ज्या सागरची गरज होती तो तर अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने चांगला निघाला. आज आपल्याला एक नाही तर 2 सागर मिळाले आहे. असे बोलताच महिमाने मला सर्वांसमोर मिठी मारली आणि माझ्या आयुष्याची खरी कथा इथून पुढे सुरू झाली. तर मित्रांनो, कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.